म्हणजे एक सतत ओढाताण होते मुलांची, की आपण काय करावं नक्की आणि कोणाची बाजू बरोबर आहे, कोणाची चूक आहे हे तर आपल्याला कळत नाही आणि आपण आपल्याला जे सांगण्यात येतं त्या ह्याच्यात वाहत जातो आणि मग आपल्याला एक असहाय्य किंवा निराधार वाटतं. आणि दुसरी गोष्ट असे की एक पोकळी जाणवते, पूर्णत्व नसतं कुटुंबाला आणि त्यामुळे सतत एक काहीतरी हरवल्याची भावना असते, एकटेपणाची भावना असते, खूप हळवं व्हायला होतं, छोट्या छोट्या गोष्टींचं मग मनाला लागतात आणि ही परिस्थिती जर बदलण्याजोगी नसेल किंवा ह्याच्यामध्ये कंटिन्युअसली तुम्ही राहत असाल तर मात्र त्याचा परिणाम तुमच्या मनावर होतो, तुमच्या प्रत्येक निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतो, तसंच तुमच्या आयुष्यामधल्या करिअरवर, यशावरती सुद्धा ह्याचा परिणाम होतो. कधीकधी कुटुंबातला दुरावा हा जसा असतो तेव्हा काही लोकांच्या आयुष्यामध्ये कुटुंबातली अतिशय महत्त्वपूर्ण असलेली व्यक्ती ही गमावण्याची वेळ त्यांच्या आयुष्यात येते. मग अशा वेळेलासुद्धा त्यांना खूप निराधार वाटतं. आजूबाजूची लोकं असतात, सगळे प्रयत्नही करत असतात, पण मनामध्ये जी पोकळी निर्माण होते ती काही भरून निघत नाही. अर्थात म्हणून ती व्यक्ती परत येणारही नसते हे एकीकडे कळत असतं, पण त्यामुळे मनामध्ये सतत अस्वस्थता, बेचैनी, एकटेपणाची भावना वाढीस लागते आणि मग हळूहळू आतमध्ये कुठेतरी घुमेपणा आणि असं वाटतं की नाही कोणाशी बोलू नये, आपलंच राहावं, असे सुद्धा लोकांच्या मनामध्ये भावनिक प्रतिक्रिया निर्माण होतात. सो कुटुंबामधलं वातावरण कसं आहे, तुम्ही कुठल्या वातावरणामध्ये वाढलेला आहात, कुठल्या वातावरणात आत्ता राहताय, ह्या सगळ्याचा परिणाम तुमच्या मनावर होतच असतो. अर्थात ह्याची कल्पना तुम्हाला आहेच, पण हे सगळं डिटेलमध्ये एवढं सांगण्याचं कारण असं आहे की खरोखर आपल्या मनाशी तुम्ही संवाद साधा. बघा नक्की काय, स्वतःची लाज वाटते का किंवा अपराधी वाटतंय का किंवा राग येतो आहे का, तो नक्की कशामुळे आहे, आपण कुठल्या वातावरणामध्ये वाढलेलो आहेत, आपलं बालपण कसं गेलं आहे, ह्या सगळ्याचा ना विचार करा. आणि त्याच्याकरता आधी मन तुम्हाला शांत करायला लागेल, अंतर्मुख व्हायला लागेल, तेव्हाच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. आणि त्याच्याकरता अर्थातच वृषालीस पूर्वस्मृती हिलिंग या चॅनलवरची सगळी मेडिटेशन तुम्हाला या बाबतीत मदत करतील. कुठलंही मेडिटेशन ऐका, पण निराश होऊ नका, हतबल होऊ नका. सगळ्या गोष्टींवरती आपल्याला उपाय आहेत, मार्ग आहेत. फक्त आपण आपल्या मनावर काम करण्याची गरज आहे आणि त्याच्याकरता स्वतःहून काहीतरी स्वतःच्या मनाशी संवाद साधण्याची गरज आहे. धन्यवाद.